नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। कारण आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत अनुदान तसेच मे महिन्याचा हप्ता दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीवर विशेष कामकाज सुरू करण्यात आलेले असून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थकीत अनुदान आणि मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे आणि त्या नोटिफिकेशननुसार आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 11 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। अशा पद्धतीची नोटिफिकेशन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या कालावधीत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभ वितरणासंदर्भातील कामकाज केले जाणार असल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी सतत विचारणा करत होते की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे थकीत अनुदान कधी येणार, तसेच मे महिन्याचा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार। तर मित्रांनो, आता या संदर्भात सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून टप्प्याटप्प्याने दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत अनुदान तसेच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे सर्व कागदपत्रे योग्य आहेत, डीबीटी सक्रिय आहे आणि त्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने अनुदान जमा केले जाऊ शकते अशी मोठी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतर मे महिन्याचा नियमित हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहेत, डीबीटी सक्रिय आहे आणि त्यांची कागदपत्रे योग्य आहेत, अशा लाभार्थ्यांना अनुदान लवकर मिळण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी एकदा आपले बँक खाते आधार लिंकिंग आहेत का, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का आणि त्यांची केवायसी झालेली आहे का ते नक्कीच तपासून घ्या। तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत अनुदान त्यासोबतच मे महिन्याचा हप्ता उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अशा पद्धतीची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।